हे मॅटर त्यांना गुंडाळायचं आहे। त्याच्यामध्ये काळी मात्र धुराचा निशाणी सुद्धा नाही की हा बनावट आणि खोटा कागद आहे। एसी मुळे लागली असं टेक्निकली तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही। आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। आणि त्या प्रॉपर वाया धरण झाल्या आणि त्यातनं तो ऑक्सिजनमुळे फुटल्या आणि आवाज झाला। एवढा आवाज सोडून एसी युनिट मध्ये कुठल्याही प्रकारचा जाळ झालेला नाही। यूपीसी तिथं आहे, तोही इंटॅक्ट आहे, तोही फुटलेला नाही। त्यामुळं तुम्ही आता एसी मुळे लागली असं टेक्निकली तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही। ह्याचा जो वायरचा विषय आहे तो रूल आउट आहे। आता विषय असा आहे, मग आग लागली मजा बघा असं कधी सी हाऊ थिंग्स हॅव हॅपन। नोबडी हॅज स्टडीड द मॅटर, फर्स्ट मॅन टू रीच ओव्हर देम। आग पाठी तेव्हा तो माणूस गेला तेव्हा पाठीमागच्या गॅलरीच्या खिडकीतनं आग येत होती, बरोबर आहे। त्यावेळेला बंब आला होता। आमचा प्रश्न असा आहे, तुम्ही जो म्हणता की आम्ही ट्रेंड आहोत अशा गोष्टीसाठी, तर पहिल्यांदा काय करायला पडतो, काय फायर ब्रिगेडचा प्रोटोकॉल काय, पहिल्यांदा ते दरवाजे उघडत होते सगळे आणि दरवाजा उघडून ज्यानं पहिल्यांदा बघितलं त्याला काही ट्रेनिंग नाही, त्याला तो फायर अलार्मचा सिग्नल होता, ते काचा फॉल पडल्या, त्या काचाही फोडले गेले नाही, काचाही फुटला नाही, त्यामुळे तो अलार्म वाजला नाही। आणि गाडी जेव्हा पहिली आली तेव्हा आग ऑडिटोरियम मध्ये आली होती, वरती गॅलरीत होती। हॉइस्ट आहेत पाण्याचे, 25 लिटर पाणी आहे तो तुमचं म्हणणं आहे का नाही साहेब? हॉइस्ट पाहून तुम्ही आतनं साहेब वरती पाणी मारलं, फक्त गॅलरीच जळली असती। इट शोज की जो स्टाफ गेला त्यांना अशा प्रकारच्या घटना हँडल करायचा अभ्यास, शिक्षण आणि अनुभव नव्हता, त्यामुळे जळलं। फोटो सर्टिफिकेट आहे, मी येणार आहे टेक्निकल द्या। हे का महापालिका जबाबदार 9:46 ला वरती आहे रेकॉर्डवर। आणि आता जबाब जर बघितला तर ते 5 मिनिटं 6 मिनिटं अगोदर काही ते आला नाही। तुम्ही सर जरा आपण सगळे आम्ही विनंती करणार आहोत की एकदा आमच्यावर इन्स्पेक्शन करा। जी फायर रूम आहे, जी इलेक्ट्रिकल रूम आहे, त्याच्यामध्ये काळी मात्र धुराचा निशाणी सुद्धा नाही, क्लिअर कट आहे, बरोबर आहे। त्यामध्ये काही शॉर्ट सर्किट झालेलं नाही। ती रूम बघत असताना एसीचे सगळे स्विच ऑफ आहे, त्यामुळं लाईन मध्ये करंट नव्हता, नंबर 2। नंबर 3, कंडेन्सिंग युनिट बाहेर जे होतं ते जळलेलं नाही, फुटलेलं नाही, नंबर 3। त्याच्या कंडेन्सिंग युनिट मधनं जी थंड हवा जाते ती कॉपर ट्यूब फक्त उडली। ती कॉपर ट्यूब आतल्या समजून काय झालं ते आम्ही अथॉरिटीला सांगालोय, तुम्ही लोकांनी लपवून यायचंय। गेले 3 महिने त्या सभागृहातली वरची जी गॅलरी आहे त्यातला एसी बंद होता आणि राजारामपुरीचा एक मेकॅनिक गेले 3-4 दिवस घटनेच्या अगोदर काम करत होता। केशवराव भोसले जळीत प्रकरणामध्ये ज्या कागदपत्राचा आधार म्हणजे फायर ऑडिटसाठी आधार घेऊ इच्छितात ते आता आम्ही माननीय प्रशासकांना कागदोपत्री सिद्ध करून दिले की हा बनावट आणि खोटा कागद आहे, ते उत्तर देऊ शकले नाही। हे नंबर 1। नंबर 2, ही जे काही जळलं ते 2 कारणं असू शकतात संभाव्य। एक, तांत्रिक बिघाडामुळं शॉर्ट सर्किट झालं आणि दुसरं म्हणजे अपघात झाला आणि कुणीतरी हेतुपुरस्सर जाळलं। पहिलं जे कारण आहे ते MSABनं आणि AC जे म्हणतात ह्या कारणास्तव आग लागली नाही, आता असं ठणकावून सिद्ध होत आहे। त्यामुळं ही जी आग लागली ती कुणीतरी अपघात केला किंवा हेतुपुरस्सर जाळलं म्हणूनच आग लागली आणि हे सगळं बाहेर पडेल म्हणून 8 दिवस होऊन सुद्धा चौकशीच्या नावाखाली पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नाहीत।
हे मॅटर त्यांना गुंडाळायचं आहे. परंतु आम्ही सोडणार नाही. आमची जी संवर्धन समिती आहे आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं आहे 8 दिवसाची मुदत तुम्हाला देतो. 8 दिवसामध्ये महापालिकेनं गुन्हा नोंद करून त्याचा गुन्हा क्रमांक आम्हाला दिला नाही तर 8 दिवसांनी न भविष्यतो असं आंदोलन आम्ही या चौकामध्ये करू असं आम्ही ठणकावून महापालिकेला सांगितलं आहे.